स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सर्वात प्रभावी स्वामी सेवा. लगेच चमत्कार दिसेल. आयुष्यातील कोणत्याही संकटातून बाहेर काढेल हा स्वामींचा उपाय. अशक्य गोष्टी करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ प्रसन्न. श्री बाळूमामा प्रसन्न. वर्षातून काही दिवस असे असतात की ज्या वेळेस आपण सेवा केल्यामुळे वर्षभराच्या सेवेचे पुण्य प्राप्त होते. त्यातीलच एक दिवस म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिन. या दिवशी केलेल्या एका सेवेचे फळ हे 100% मिळतेच. इतकी ही प्रभावशाली प्रभावी ही सेवा आहे. ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना माहीतच असेल की अपेक्षेपेक्षा खूप जास्त महाराज आपल्याला देऊन जातात. त्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे. काही पाहिजे म्हणून नाही तर निरपेक्षपणे करा. मनात कोणतीही इच्छा नसेल तरीही सेवा करा. तुम्ही स्वामी भक्त नसाल तरीही सेवा करा. तुम्ही इतर देवांना मानत असाल तरीही आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावरच ही सृष्टी सामावलेली आहे. आणि त्यातीलच एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल तरी स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी ही सेवा कराच. तुमच्यावरील सर्व संकटे निघून जातील. तुमच्या सेवेमुळे आयुष्यात घडलेले बदल लक्षात येतील. खूप चांगला प्रभाव पडतो. आपल्या मुलांना देखील याचा फायदा होतो. कोणते संकट जर आपल्यावर येणार असेल तर ते आपल्यावर येतच नाही, ते लांब जाते. एवढा हा प्रभाव आहे त्या प्रकट दिनी सेवा केल्यामुळे. जाणून बुजून सुद्धा सेवा केल्याने आयुष्यात कल्याण मिळतेच. पण सेवा ही अशी आहे की ती मनापासून आणि श्रद्धेने करावी. सेवा केल्यामुळे आयुष्यात इतका फरक पडतो की आपण नंतर इतरांनाही याचा अनुभव सांगतो. प्रकट दिना दिवशी म्हणजेच दिनांक 23 मार्च 2023 वार गुरुवार रोजी मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आणि स्वामींना नमस्कार करून स्वामींना मनातील सर्व इच्छा सांगायच्या. जर मंदिरात किंवा केंद्रात जाणे शक्य नसेल तर आपल्या देवाऱ्यासमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता. महाराजांना प्रार्थना करा की ही सेवा माझ्याकडून कुठलाही खंड न पडता पूर्ण करू द्या. आपल्याला जमेल तर दिवसातून कधीही सेवा करा. ही सेवा देवाऱ्यासमोर बसून किंवा महाराजांच्या फोटोसमोर ठेवून करू शकतो. त्याचबरोबर सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. म्हणजेच 21 अध्याय घ्यायचे आहेत आणि ते प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभरात कधीही पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे स्वामींच्या प्रकट दिनी हे 11 अध्याय पूर्ण करायचे आहेत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी 7 वेळा अध्याय सुद्धा करू शकता. याचबरोबर स्वामी समर्थ यांचा जप 11 माळा करा. तसेच तारक मंत्र 11 वेळेस किंवा 5 वेळेस म्हणा. सेवेत मांसाहार करू नका. बाहेर गावी किंवा ऑफिसला जायचे असेल तर पहाटे लवकर उठून सेवा करावी. ऑफिसवरून किंवा कामावरून आल्यानंतर राहिलेली सेवा पण त्या दिवशी करू शकतो. पण ही सेवा त्याच दिवशी
प्रकट दिना दिवशी करायचे आहे. याचे फळ आपल्याला नक्की आणि नक्की भेटेल, कारण अशक्य गोष्टीही करतील स्वामी. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी ठेवून या दिवशी ही सेवा करा. त्याचबरोबर आपल्या कुलदैवतेचे, आपण ज्यांना ज्यांना मानतो त्यांचे नामस्मरण सुद्धा अवश्य करा.